माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भगव्या सप्ताहाचं आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भगवा सप्ताह आणि शिवसेना मेळाव्यामध्ये सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे शिवसेना मेळावा आणि भगवा सप्ताह शुभारंभ कार्यक्रम आयोजित केलाय। या भगव्या सप्ताहाचा शुभारंभ शिवसेनेचे सचिव विनायकजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते होणार असून या मेळाव्यास ते प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत। जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिव आरोग्य सेनेचे जितेंद्र दादा सपकाळ, डॉक्टर किशोर ठाणेकर यांच्या समवेत जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, उपनेते अस्मिता गायकवाड, शरद कोळी, संपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, अमर पाटील, माजी खासदार शिवाजीराव कांबळे, लोकसभा समन्वयक दीपक गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ प्रिया बसवंती, सीमा गायकवाड, आशा टोणपे, पूनम अभंगराव, शशिकला चिवटशेट्टी, उत्तर विधानसभा संपर्क प्रमुख काशीनाथ बासुतकर, मध्य विधानसभा संपर्क प्रमुख शशिकांत आगवणे, उत्तर सोलापूर संपर्क प्रमुख प्रशांत मंडळकर, सहसचिव युवा सेना पूजा खंदारे, युवा सेना जिल्हाधिकारी बालाजी चौगुले, शिव आरोग्य सेना अध्यक्ष सुर्वे आदींची उपस्थिती राहणार आहे। या कार्यक्रमास धाराशिव शिवसेनेचे खासदार ओमदादा निंबाळकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला असून 5:30 जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या संपर्क कार्यालयाचं अशोक चौक येथे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भगव्या सप्ताहाचे आणि शिवसेना मेळाव्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल कोकिळ, उपनेते अस्मिता गायकवाड, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, जिल्हा प्रमुख अमर पाटील, विष्णू महाराज कारंपुरी, प्रताप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। आजच्या या पत्रकार परिषदेस सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो आणि पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांचं निधन झालं मला समजलं। त्यांच्या आनंदी मनापासून आमच्या शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित पत्रकार परिषद चालू आहे आमचे उपनेत्या अस्मिताताई गायकवाड उपस्थित आहेत, लोकसभा प्रमुख पुरुषोत्तमजी बर्डे साहेब इथे आहेत, जिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, अमर पाटील, त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख प्रताप, त्याचप्रमाणे वानकर, सोलापूर शहर महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। या आजच्या येण्याचं या पत्रकार परिषदेचं नियोजन एवढ्यासाठीच आहे की उद्या संपूर्ण दिवस शिवसेना नेते, माजी खासदार, शिवसेनेचे सचिव सन्माननीय विनायकरावजी साहेबांचा हा राजकीय दौरा त्या दक्षिण आणि मध्यच्या याच्यासाठी भेटीसाठी येतात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आणि संपूर्ण आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी ते मार्गदर्शन करणार आहे हुतात्मा मंदिरमध्ये। सकाळी त्यांचा दौरा सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजता अजय दासरी आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि ते आपल्या उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वर्गच असे कार्यक्रम या मध्य आणि उत्तरच्या माध्यमातून आयोजन करण्यात त्या भगव्या सप्ताहाचा शुभारंभ विनायकजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे। त्या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणी असणार आहे, शिवसेना सदस्य नोंदणी जी 2 वर्षासाठी असते त्याचा शुभारंभ होईल। गेल्या वेळेला 2 वर्षापूर्वी जेव्हा सदस्य नोंदणी झाली होती त्यावेळेला अतिशय चांगला प्रतिसाद या
दोन्ही विधानसभा मतदारसंघामधून मिळालेला होता आणि या वेळेला सुद्धा अतिशय चांगला असा प्रतिसाद सदस्य नोंदणीसाठी मिळेल. रक्तदान शिबिर असू देत, बूथ लेवलच्या नेमणुका, शाखेचे नवीन उद्घाटनं, शाखा नूतनीकरण, आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांनी हा भगवा सप्ताह आयोजन करण्यात आलेला आहे. सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक सज्ज झालेले आहेत आणि जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे, जी 2 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्याला मात देऊन उद्धवजी ठाकरेंचं हात बळकट करण्यासाठी सगळे शिवसैनिक आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की ते सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल अशी मला खात्री आहे. त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे चित्र होतं गेल्या 10 वर्षापूर्वी, ते चित्र पुन्हा एकदा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळे नागरिक रहिवासी बघतील असं वातावरण तयार झालेलं आहे. सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि आता सध्या उपनेत्या आहेत अस्मिता गायकवाड, त्यांचे दौऱ्याने त्यांचंही कामकाज चालू आहे. सातत्याने कार्यक्रमाची रेलचेल या सोलापूरमध्ये पाहायला मिळते. मला विश्वास आहे त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला असा प्रतिसाद या सोलापूरमधून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव साहेबांना एक चांगली भेट सोलापूर रहिवासी, सोलापूरचे नागरिक, मतदार देतील असा मला विश्वास आहे. पार्टीला सदस्य हा भाग तुमचा म्हणजे सभासद वाढवणं हा भाग वेगळा. मी मतदार माझ्यासाठी काय एक सांगू का तुम्हाला, मतदारांसाठी उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार हे फार गरजेचं आहे आणि मतदारांसाठी हे सगळं चाललंय ना, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी चाललंय. त्यामुळे हे मतदारांसाठीच चाललेलं आहे. उद्या जर ते मतदार आले तिथं तर मतदारांचं हित होणार नाही. आणि तुम्ही म्हणताय ना ते मतदारांसाठी, मतदारांना हे म्हणतात त्याच्याप्रमाणे उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत हेच अतिशय महत्वाचं आहे. रक्तदान शिबिर असू दे, आरोग्य शिबिर असू दे, बाकीचे जे काही कार्यक्रम असू दे, त्यांना माहिती आहे शिवसेना ही फक्त इलेक्शन आल्यानंतर काम करते असं नाही, तर 24 तास 12 महिने काम करणारी शिवसेना ही संघटना आहे आणि त्याच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करत असतात. छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते जनतेसमोर जात असतात, छोट्या छोट्या गोष्टीसाठी जनतेला मदत करत असतात. सामान्य जनतेला मदत करणारे आमचे सगळे पदाधिकारी आहेत आणि सत्ता असू दे नाही तर नसू दे, काम करणं एवढं फक्त शिवसैनिकांना माहिती आहे, पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. शिवसेनेबरोबर युती असताना तुमचा शहरमध्ये हा तुमच्या बरोबर, भाजपबरोबर युती असताना शहरमध्ये हा तुमच्या ताब्यात. आता तुम्ही महाविकास आघाडीला मध्यवर दावा करणार का? मी सांगितलं मग आमची तर इच्छा आहे की या सोलापूर लोकसभेमधील 11च्या 11 विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधला सोलापूर आहे. कोणाचं वर्चस्व म्हणताय? पवार साहेबांच्याकडून आम्ही कशा पद्धतीने ते घ्यायचं, विधान परिषदेला आम्ही पवारांकडूनच अपेक्षा ठेवतोय. पवारांच्याकडनं अपेक्षा म्हणजे महाविकास आघाडी ठरवेल काय करायचं ते. उद्धव साहेब जे ठरवतील विधानसभा मतदारसंघ लढायचे, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही शिवसेना म्हणून लढणार आणि आमची तयारी झालेली आहे. कोकणी साहेबांनी तुम्ही म्हणाल की उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावं आम्ही हे सगळं करतोय, तर आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा उद्धव साहेब असं ठरलंय का? मला असं वाटतं, प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं, त्या शेवटी आघाडीचे जे नेते असतील त्यावेळेला वेळेला डिसिजन घेतील. आघाडीचं मत नाहीये, फक्त आमच्या शिवसेनेचा मी एक संपर्क प्रमुख आहे. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना त्या पदावरून खाली खेचलं गेलं, प्रत्येक शिवसैनिकाला, मला तर असं वाटतं प्रत्येक सामान्य जनतेला असं वाटतं की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे. आमची इच्छा आहे पण शरद पवारांची असं नाही ना, बघून घेतलं त्यांची इच्छा. पण तुम्ही सांगितलं की 11च्या असं काही होणार नाही, मला माहिती आहे, पण आमची तयारी आहे. माझं काय म्हणणं आहे का, तुम्ही हे जर निवडणुकीचा जो प्रोग्राम राबवत आहे तर काही ठरव स्पेसिफिक मतदारसंघ काय की तुमचे ह्या लोक ठेवले हे सगळं काम करतो.
सगळा 11 मोगून सांगला तुम्ही पुनर्वैभव आणून सोलापूर जिल्ह्यामध्ये वैभव आणून शिवसेनेला हा एक शब्द प्रयोग केला. तुमची पूर्वी ताकद दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा, सांगोला आणि ह्या ग्रामीण शहरातल्या एकाही मतदारसंघामध्ये आपली 4 ते 5 मतदारसंघामध्ये आपली यापूर्वी आमदार होते. हे तर मतदारसंघ तुम्ही निदान लढवणार का? मी काय म्हणलं, उद्धव साहेब कोणते विधानसभा मतदारसंघ लढवायचे ते उद्धव साहेब ठरवतील. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा 27 जुलैला जन्मदिवस वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांची एक पर्वणीच असते. या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भगव्या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. शिवसेना संपर्क मोहिमेच्या माध्यमातून भगव्या सप्ताहाचं नियोजन झालं आणि 20 जुलै ते 26 जुलै भगवा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि 27 जुलैला त्यांच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरातील सर्व प्रभागामधील विविध मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. शिवसैनिकांकडून वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्या निमित्तानं शिवसेनेचे नेते सचिव सन्माननीय श्री विनायक राऊत साहेबांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. ते उद्या येत आहेत सकाळी. या कार्यक्रमाचा शुभारंभ, भगव्या सप्ताहाचा शुभारंभ, मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे शेजारील धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे महाआघाडीचे खासदार ओमराजे दादा निंबाळकर यांचा सुद्धा सत्कार शिवसेनेच्या वतीनं या मंचावर आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी या कार्यक्रम या पत्रकार परिषदेतून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, जास्तीत जास्त या कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करावं.